श्री स्वामी समर्थ। आज हा संदेश ऐकताना थांबू नका, कारण हा संदेश कुणाला घाबरवण्यासाठी नाही, तो कुणाचं मन हलकं करण्यासाठी आहे। कुंभ विधवा समाजाने दिलेला हा शब्द स्वामी समर्थांच्या चरणांपर्यंत पोहोचला तेव्हा स्वामी काही क्षण शांत बसले आणि मग स्वामी म्हणाले, दुःखाला नाव दिलं की माणूस स्वतःला दोषी मानायला लागतो आणि देव कधीच माणसाला दोषी बनवत नाही। विधवा स्त्री म्हणजे समाजाच्या नजरेत थांबलेलं आयुष्य, पण स्वामी समर्थांच्या नजरेत ती चालू असलेली साधना आहे। लोक म्हणतात तिच्या कुंडलीत दोष आहे, स्वामी म्हणतात तिच्या मनात देव आहे। लोक म्हणतात तिच्या आयुष्यात अंधार आहे, स्वामी म्हणतात तिच्या अंधारातूनच प्रकाश जन्म घेणार आहे। विधवा स्त्री जेव्हा स्वामी समर्थांसमोर बसते तेव्हा स्वामी तिच्या भूतकाळाकडे पाहत नाहीत, ते तिच्या डोळ्यात पाहतात आणि त्या डोळ्यात त्यांना भीतीपेक्षा अधिक श्रद्धा दिसते। स्वामी समर्थ सांगतात, जिच्या आयुष्यात सर्वात मोठा आधार निघून गेला तरीही जी देवाकडे तक्रार करत नाही ती आत्मा फार मोठी असते। कुंभ योग, ग्रह दशा हे सगळं माणसाला समजावण्यासाठी आहे, घाबरवण्यासाठी नाही। पण समाजाने ते हत्यार केलं आणि त्या हत्याराने सगळ्यात आधी स्त्रीलाच जखमी केलं। स्वामी समर्थ म्हणतात, ज्या स्त्रीने दुःख शांतपणे सहन केलं ती अशुभ नाही, अशुभ आहे ती नजर जी तिच्या दुःखालाच दोष मानते। विधवा स्त्रीला समाज म्हणतो तू मागे बस, स्वामी म्हणतात तू पुढे चाल। समाज म्हणतो तू शांत राहा, स्वामी म्हणतात तू मजबूत राहा। समाज म्हणतो तू अपशकुन आहेस, स्वामी म्हणतात तू अनुभव आहेस। स्वामी समर्थांच्या दृष्टीने विधवा स्त्री म्हणजे देवाने खास निवडलेली आत्मा, जिच्याकडून सहनशक्ती शिकवायची आहे, जिच्याकडून करुणा शिकवायची आहे आणि जिच्या आयुष्यातून इतरांना धैर्य मिळणार आहे। स्वामी समर्थ त्या स्त्रीला सांगतात, तू स्वतःला कमी समजू नकोस, लोकांचे शब्द तुझं नशीब ठरवत नाहीत, माझी कृपा तुझ्या सोबत आहे। जेव्हा समाज तिच्या सावलीलाही घाबरतो तेव्हा स्वामी तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तो हात म्हणजे तिला मिळालेला नवा आधार असतो। स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य थांबलेलं नाही, ते बदललेलं आहे आणि बदल हा नेहमी नवीन सुरुवातीसाठीच असतो। कुंभ विधवा हा शब्द उच्चारला जातो तेव्हा स्त्रीच्या आयुष्यावर एक शिक्का मारला जातो, पण स्वामी समर्थ म्हणतात शिक्के माणसं मारतात, देव नाही। स्वामी समर्थांच्या चरणांजवळ एक स्त्री शांत बसलेली आहे, ती रडत नाही, ती बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात संपूर्ण आयुष्य साठलेलं आहे। स्वामी तिच्याकडे पाहून म्हणतात, तू जे सहन केलं आहेस ते शब्दांत मांडता येत नाही आणि म्हणूनच मी तुला प्रश्न विचारत नाही। समाज म्हणतो तिच्या नशिबात दोष आहे, स्वामी म्हणतात तिच्या नशिबात सहनशक्ती आहे। समाज म्हणतो तिच्या आयुष्यात आनंद नाही, स्वामी म्हणतात तिच्या शांततेत खूप मोठा आनंद लपलेला आहे। विधवा होणं म्हणजे सगळं संपणं नाही, ते म्हणजे स्वतःशी भेटणं, जिथे कोणाचाही आधार नसतो, फक्त देव असतो। स्वामी समर्थ सांगतात, जिच्या आयुष्यात देवाशिवाय कुणी उरलेलं नाही ती कधीच एकटी नसते। लोक कुंडली उघडतात,
स्वामी मन उघडतात. लोक ग्रह पाहतात. स्वामी वेदना पाहतात. कुंभयोग, दशा, दोष हे सगळं माणसाने माणसासाठी बनवलेलं आहे. देवाने नाही. देवाने फक्त माणूस बनवला आणि प्रत्येक माणूस समान बनवला. विधवा स्त्री जेव्हा समाजाच्या नजरेतून चालते तेव्हा ती लहान होते, पण जेव्हा ती स्वामी समर्थांच्या नजरेतून जाते तेव्हा ती उंच होते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या स्त्रीने आयुष्याचा सर्वात मोठा धक्का सहन केला तीच खरी धैर्यवान असते. समाज तिला अपशकुन म्हणतो. स्वामी तिला अनुभव म्हणतात. समाज तिला दूर ठेवतो. स्वामी तिला जवळ घेतात. विधवा स्त्री म्हणजे कमकुवत आत्मा नाही, ती म्हणजे दुःखातून घडलेली शक्ती आहे. स्वामी समर्थ सांगतात, तू ज्या दिवशी स्वतःला दोष देणं थांबवशील त्या दिवशी माझी कृपा तुला स्पष्ट दिसू लागेल. समाज तिला थांबायला सांगतो. स्वामी तिला चालायला सांगतात. समाज तिला गप्प बसवतो. स्वामी तिच्या मनाला आवाज देतात. स्वामी समर्थ तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, तुझं आयुष्य मी थांबवलेलं नाही. मी ते वेगळ्या मार्गावर वळवलेलं आहे. आणि जो मार्ग वेगळा असतो तोच मार्ग मोठा असतो. विधवा स्त्री जेव्हा देवाच्या जवळ जाते तेव्हा ती काही मागत नाही. ती फक्त शांत बसते आणि ती शांतता देवालाही हलवते. स्वामी समर्थ शेवटी इतकंच म्हणतात, तू कुंभ नाहीस. तू विधवा म्हणून ओळखली जाणार नाहीस. तू ती स्त्री आहेस जिच्या आयुष्यातून इतरांना जगायची. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या आयुष्याकडे पाहतो. लोक तुझ्या नशिबाकडे पाहतात. त्यांना जे दिसत नाही ते मला स्पष्ट दिसतं. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुला असं वाटलं असेल की हा संदेश खास तुझ्यासाठीच होता, तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नकोस. स्वामी समर्थांच्या अशाच खोल मनाला धीर देणाऱ्या संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस, कारण पुढचा संदेश कदाचित तुझ्याच आयुष्याला नवी दिशा देईल. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा. स्वामी पाहत आहेत.